मुंबईसह कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांनाही नदीचं स्वरूप, आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम्स अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस, पुढचे 2 दिवस कोकण विभागाला रेड अलर्ट जारी। तर उद्या रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी। छत्रपती संभाजीनगरात वीज कोसळून 4घांचा मृत्यू, वादळी वारा आणि पावसाचा सिल्लोड तालुक्याला मोठा फटका, काही जनावरं सुद्धा दगावली। विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई, सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडून सुद्धा उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश, मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा, फडणवीसांचं कालच ट्विट। 7 दिवसांनंतर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित, तर मंत्री उदय सामंतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे, मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचाही इशारा। अजित पवारांच्या पुण्यातल्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा, बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, अजित पवारांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही, सर्व टप्प्याटप्प्यानं करणार, प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांचं आश्वासन। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी, विरोधी पक्षात राहून मतदारसंघातली कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। उत्पन्न 25 लाख असताना 12 कोटींचं कर्ज कुणी दिलं, कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर कर्ज मिळालं, इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाठांवर निशाणा, तर या संदर्भात चौकशीसाठी जलील ईडी आणि सीबीआयलाही पत्र पाठवणार। गोवंडीतील शिवाजीनगर भागात डंपरनं चिरडून 4घांचा मृत्यू, चालक ताब्यात, संतप्त जमावानं घाटकोपर मानकुद लिंक रोड रोखल्यामुळे पोलिसांचा लाठीचार्ज। शनी शिंगणापूर देवस्थानकडून 167 कर्मचाऱ्यांची कपात, यामध्ये 114 एका धर्माच्या कर्मचाऱ्यांचा समावेश, अनियमितता आणि शिस्तभंगामुळे कारवाई केल्याची माहिती। हिंदुत्ववादी संघटनांनी या कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। क्रेनच्या मदतीनं अहमदाबादेतील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला, तर घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले, 248 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण। दरम्यान या दुर्घटनेतील मृतदेह डीएनए चाचणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरुवात, मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यानं काही नातेवाईकांचा संताप। आषाढीसाठी पंढरीच्या वारीमध्ये येणाऱ्या मानाच्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार, राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण, मुंबईमध्ये सर्वाधिक 24, पुण्यात 11, ठाण्यात 5 रुग्णांचा समावेश, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 578.